सर्वांचे अभिनंदन करतो आणि आजची स्पर्धा ही रंगतदार होईल यात एक शंका नाही आणि आपण सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. काही वेळामध्ये आदरणीय महेंद्र साबंत साहेब बलदेवाडी आणि सूर्यकांत तलवटकर साहेब यांचाही सन्मान केला जाणार आहे. बरोबर आपण एक काही क्षणामध्ये या ओव्हर नंतर तो आपण सन्मान आहेत त्या ठिकाणी करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या आपण आवाज ऐकूयात अल्पेश जोशी अर्थातच जॉन्टी यांचा. नक्कीच सामना होतोय. दोन मातंबर संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक साईडला घुमरी संघ, दुसऱ्या साईडला कातळकोण संघ. कालच्या दिवसामध्ये कातळकोण संघाने खरोखरच चांगली फलंदाजी करत विजयाचा मान ठेवला होता. तसंच घुमरी संघाने देखील चांगली गोलंदाजी करून त्यांनी तो मान पटकवला. पाहूया दोन संघांमधील लढत. खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर केलाय, चेंडू गेलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. उपस्थित आहेत विजय सावंत साहेब आहेत. विजय सावंत साहेबांचा सन्मान होतोय. नामदेव पलनकर साहेब आपणास विनंती असेल आपण मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सध्या ते आहेत आणि सन्मान होतोय विजय सावंत साहेब बलदेवाडी गावचे एक गोड असं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान आहे. तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान सूर्यकांत तलवटकर साहेब. सूर्यकांत तलवटकर साहेब आपणास विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान आपण स्वीकारावा. आज सूर्यकांत तलवटकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिगवण साहेब यांच्या शुभेच्छा आपण पाहिलं तर हा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये या सर्वांच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि तलवटकर साहेब थँक्यू सो मच. आपण मुलाचा वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. नक्कीच चांगली फलंदाजी. 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय 6 धावा झालेल्या आहेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागली. ओ काय चेंडू पाहायला भेटला सर. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. यॉर्कर लेन्सचा चेंडू पाहायला भेटला. चला कातळकोण संघ आपणास विनंती असेल आपला एक अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवून द्यायचंय. योगेश आणि राजची जोडी आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटला, परंतु यष्टी रक्षकाकडून कुठेतरी चूक पाहायला भेटली. त्याच्यावरती 1 रन देखील पूर्ण झालेला आहे. 22च्या स्वरूपाने 95 दर्शवलेला आहे. या 1 धावांनी संघाची वैयक्तिक धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. आता कोण कोणाची लावेल वाट. आकडा आलाय 7. पाहूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. तुम्हाला पुढच्या फेरीत जायचं असेल तर चांगली खेळी करावी लागेल आणि चांगली धावसंख्या उभारावी लागेल. आणि कालच्या दिवसामध्ये 90 देखील पाहिलेली, दुपारच्या सत्रामध्ये 80 पाहिलेले, 70 देखील कातळकोण संघाने मारताना आपल्याला पाहायला भेटलेलं. पाहूया या 3 षटकामध्ये किती धावसंख्या उभारली जाईल. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतंय घुमरी संघाकडून. षटक संपलेला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या धावून पोहोचल्या 8 या आकड्यावरती. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे शाप. नक्कीच चांगली फलंदाजी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला भेटते. या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिला साईराज बाद झाल्यानंतर जी फलंदाजी आपल्याला येणाऱ्या फलंदाजाकडून पाहायला भेटली, एक अप्रतिम युवराज कडून पाहायला भेटली, अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते. त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल मला वाटतं. घुमरी विरुद्ध कातळकोण. पुन्हा एकदा पहा पायावर आदळलेला चेंडू पाहायला भेटला. नक्की जॉन्टी सर थांबवतोय कारण आपल्यामध्ये अरविंद दुर्गावळे साहेब उपस्थित आहेत आणि अरविंद दुर्गावळे साहेबांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून मी रटाटे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ असा सन्मान होतोय अरविंद दुर्गावळे साहेबांचा. मायची शॉल पुष्पगुच्छ अगदी मात्र या ठिकाणी देऊन हा सन्मान मात्र केला जात आहे.
थँक्यू सो मच अरविंद दुर्गवळे साहेब. आणि त्यांचा सन्मान होत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय षटकार. एक बहरदार फटका आपल्याला पाहायला भेटला. चेंडू सरळ निघून गेला होता सीमारेषावर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आलाय फटका. पाहूया. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. या 2 धावांनी धावा सरसावल्या आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. बलदेवाडी गोटेगाव उंबरशेत संघाच्या कर्णधाराने माईकशी संपर्क साधायचा आहे. हेमंतजी दुशार साहेब आहेत, त्यांच्याकडे संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर करून वाईटचा इशारा दिलेला आहे. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. त्याच्यामध्ये एक षटकार देखील उत्तुंग पाहायला भेटला. चांगली फलंदाजी होते योगेश यांच्याकडून. तर त्यांना साथ देत आहेत ते राज यांना देखील पाहतोय आपण. एक चौकारांशी ते देखील खेळतायत. दुपारच्या सत्रामध्ये सर नक्कीच धावा वाढवल्या जातात. इकडे चांगली बॅटिंग होते. आपल्याला 50, 60, 70, 80 पाहायला भेटतात. सर काय वाटेल? चर्चा होईल त्या गोष्टीची. पुन्हा एकदा आपण कुणबी चषकाचा थरार जसं तुम्ही म्हटलं की दुपारच्या सत्रामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडामळचं मैदान थोडंसं वेगळं आहे, ज्याच्यामध्ये रन येतात, धावा येतात. आणि त्यामुळे कुणबी चषकाचा थरार आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे. भरपूर खेळल्यात क्रिकेट. असं मी कधी कधी गमतीने सांगतो, नारंगीचं मैदान आहे ना, जसं एखादा चित्रपट असतो ना, त्यावेळेला 3 ते 6 शो हाऊसफुल असतो. पण या मैदानावरती 1 ते 5 वाला शो हाऊसफुल असतो, कारण त्यावेळेला धावा येतात, रन येतात. आता तो धावांचा पाऊस सुरू झालाय. हवा थोडासा वेग हवेचा देखील वाढला गेलाय. ज्यावेळेला थ्रो होईल तोपर्यंत एक धावा या चेंडूवरती पुन्हा. त्याच्यामुळे काय झालं की सकाळच्या वेळेला कदाचित 30, 35, 40 धावा डिफेंडेबल वाटत होत्या, त्या दुपारच्या वेळेला 60 पण कमी पडतील. जसं आपण तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करताना सकाळची गर्दी संध्याकाळची गर्दी वेगळी असते, दुपारी लोकल खाली असते, तसा हा मैदानाचा खेळ आहे. सकाळ वेगळी, संध्याकाळ वेगळी आणि दुपार एकदम वेगळी. चला, बलदेवाडी गोठेगाव आणि उंबरशेत संघाच्या कर्णधार पुन्हा एकदा उडवलेला आहे चेंडू. एलिव्हेशन कमी पाहायला भेटले आपल्याला. पाहूया झेल होते का, प्रयत्न करत होते, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहूया, परंतु एक धावेने समाधान म्हणावं लागेल. दोन समाधान म्हणावं. चांगली फलंदाजी इकडे या 2 फलंदाजामध्ये योगेश आणि राज मध्ये चांगली पार्टनरशिप इकडे बिल्ड केली जाते. आवाज कमी झाला, बघ वरती बघ, आवाज बघ माईकचा. किती धावा झाल्या? 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. शेवटचं षटक असेल. पाहूया शेवटचं षटक कशारीत्या हाताळलं जाईल, कारण पहिल्या षटक पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं फक्त 8 धावा आलेल्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा 17 आल्या आहेत. 8 वरनं 17 वरती उडी जरूर घेतले. आणि आज काय झालं माहिती का, आज जर पहिल्या मॅच पासून सांगितलं ना, तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये गडबड होते. एक षटक 28चं पाहिलं, एक 21चं पाहिलं, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गडबड झाले. म्हणजे तो सीआयडी मधला फेमस डायलॉग आहे ना शिवाजी साठम यांचा, कुछ तो गडबड आहे. उस दुसरे ओव्हर में कुछ तो गडबड आहे, तिथे गडबड होते आणि मॅच निघून जातो. याच्यानंतर एक थ्रिल पाहणार आहोत, रनिंग वाला एक थ्रिल पाहिलंय. पण आता बलदेवाडी गोठेगाव आणि उंबरशेत या 3 मध्ये तो थ्रिल आपल्या भेटीला येणार आहे. हो, नक्कीच बघण्या योग्य असणाऱ्या 4 धावा धावायच्या आहेत. जो सरस होईल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल, आणि जो उरलेला असेल त्याच्यामध्ये सामना होईल. आणि नक्कीच चुरशीचा होणार आहे, कारण एक साईडला बलदेवाडी आहे, गोटेगाव आहे आणि उंबरशेत आहे. तिन्ही मातंबर संघ आहेत. फटका सजवलाय, फटका सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार षटकार. चेंडू खाली राहिला, हे चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन आहे ते दाखवून गेले. चेंडू खाली राहिलाय
आणि खाली राहायला का टेन्शन असते, माणसाचे विचार आणि माणसामधला तो ब्लड प्रेशर खाली गेला ना का दोन्हीवरती टेन्शन वाढतं. तसं चेंडू खाली गेला पण टेन्शन वाढतं. हे टेन्शन आहे. हो नक्की टेन्शन असेल. पुन्हा एकदा पाहूया. आहा काय फटका सजवलाय. पंच देखील नो घोषित करतायत आणि या चेंडूवरती 7 धावा आल्यात. चेंडू सरळ निघून गेला आहे सीमारेषा पार. षटकार. चेंडूवरती 7 धावा आल्या. त्याला कारण आहे, कमरेच्या वर ज्यावेळेला चेंडू हाताळला जातो त्यावेळेला पंच तो इशारा करतात आणि असा चेंडू आला ना का फक्त 7 नाहीत, टीमचा घात पण होतो. अशा चेंडूवरती 7 आला तर टीमचा घात देखील होऊ शकतो. बलदेवाडी आणि उंबरशेत चला लवकर या. त्यावरती देखील चर्चा होईल. आमच्या वेळेला अल्पेश आहेत जोडीनं. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडू. चला ऑफ ड्राईव्ह जबरदस्त लॉंग ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा. बघा एक क्रॅम्प येण्याचं प्रमाण का असतं माहिती का, ज्यावेळेला तुम्ही खेळता ना तेव्हा पाणी कमी पिता, शरीरातलं पाणी मिठाचं प्रमाण कमी होतं. म्हणून आता क्रिकेटमध्ये माहिती का ज्यावेळेला डिसिजन होतं ना, पंचांच्या निर्णयाला ज्यावेळेला आव्हान देतात ना त्यावेळेला सांगता बाबा तो DRS आहे, पण अशा वेळेला क्रॅम्प येऊ नये ना म्हणून तुम्ही ORS घ्यायचं आहे. मैदानावरती DRS, मैदानाच्या बाहेर ORS योग्य वेळेला घेतला तर क्रॅम्प येणार नाहीयेत आणि या थोडासा त्रास होणार नाही. त्याकरता पाणी आणि मिठाचं ते प्रमाण कमी होते ना त्याला ORS बेस्ट ऑप्शन आहे. हो नक्कीच या उन्हाच्या त्या जळजळत्या उन्हामध्ये नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पियावं लागेल. चला काटे संघ आणि किल्ला खालचीवाडी संघ दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. तुमच्या इथे दोघांमध्ये नाणेफेकी होणार आहे, लगेचच यायचंय. त्यानंतर बलदेवाडी, गोटेगाव आणि उंबरशेत संघ या ठिकाणी देखील यायचंय. आता त्या गोष्टीवरती होईल चर्चा करणं. जो रनिंग खेळ असणार आहे, धावा काढायचे आहेत, कारण 3 संघ असणार आहे. म्हणून यावेळेला काय झालं माहितीये का अल्पेश, आता जे संघ खेळतात ना त्याच्यामध्ये 11 खेळाडूमध्ये 1 खेळाडू धावपटू पण लागतो. क्रिकेटपटू पाहिजे पण धावपटू पण पाहिजे, कारण आता ती रेस असणार आहे, शर्यत असणार आहे. नाही नक्कीच या आयोजकांनी जे हो काय फटका सजवलाय. प्रेक्षकांना सलामी देणारा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. खरोखरच चांगलं उत्तुंग षटकार आलंय आणि संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. डीजे हा षटकार ठोकलाय. षटकार वेग वाढलाय, स्पीड वाढलाय, धावांचा ओघही वाढलाय, वेग वाढलाय, ओघ वाढलाय. अजून एक सिक्सर. षटकार तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 53. जिंकण्यासाठी आवाहन ठेवलं आहे ते 54 धावांचं. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली 2 खेळाडूंमध्ये. एक साईडला योगेश यांच्या आपण पाहिलं फलंदाजीमध्ये 3-4 उत्तुंग षटकार पाहायला भेटले. तर राज यांनी जे सपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये एक चौकार देखील आपल्याला पाहायला भेटलाय. चांगली फलंदाजी. चला टॉस कांटे आणि किल्ला कालचीवाडी. किल्ला संघ आलाय आणि कांटे संघ तुम्ही लवकर या. बघा तुम्ही उशीर आले ना तर मग युट्यूब वरती तुम्ही दिसणार नाहीत. टॉस अगदी गपचूप होईल. तुम्ही आला तर हा टॉस तिथे केला जाईल आणि टॉसच्या ठिकाणी असतील अल्पेश जोशी जॉईन होतील. टॉस का बॉस कांटे आणि दुसऱ्या बाजूला किल्ला खालची वाडी यामध्ये होईल टॉस. पण पुढचा रनिंग वाला खेळ आहे तर रनिंग करणारा बलदेवाडी, गोटेगाव आणि उंबरशेत यांनी पण यायचंय. चला कंटे आणि किल्ला खालचीवाडी यांच्यामध्ये टॉस होतोय. मंडळांच्या शुभ असते. हेड आणि टेल्स त्याच्यामध्ये टॉस. हेड म्हटलंय टीम किल्ला खालचीवाडी या संघाने आणि हेड आहे तो हेड मात्र या ठिकाणी आलेला आहे. टॉस आहे तो टॉस पार पडलाय. मंडळांना विनंती आहे दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सरापर स्थान पण व्हायचं आहेत. टॉस जिंकलायत किल्ला खालचीवाडी या संघानं. डिसिजन काय असणार आहे? नक्कीच फिल्डिंग.
आता महत्वाची स्टेज तुम्ही पुढे पुढे येत आहात. किती एन्जॉय करताय संपूर्ण स्पर्धा कुणबी चषक? हो नक्कीच. खूपच खूपच म्हणजे अतिशय सुंदर असं हे म्हणजे प्रेक्षेपण आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय, कालच्यापासून एन्जॉयच करतोय. थँक्यू सो मच. अगदी कमी शब्दामध्ये सांगितलं आणि दोन्ही टीम कांट्याने किल्ला खालचेवाडी आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. टॉसची कहाणी जर आपण पाहिलीत तर किल्ला खालचेवाडी या संघाने टॉस जिंकलायत. किल्ला खालचेवाडी या संघाला विनंती आहे, सर्वांनी पवेलियनच्या खाली यायचे आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आपण सन्मान करूयात. आदरणीय सन्माननीय काही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. सन्मान होईल. आदरणीय सन्माननीय निलेश दुर्गवले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी निलेश दुर्गवले साहेब आपणास विनंती करतोय, साहेब आपण यावं. आपला सन्मान आहे तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत निलेश दुर्गवले साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक आणि या कुणबी चषकामध्ये साहेबांचा सन्मान होत आहेत. त्याच्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले ॲडव्होकेट ज्ञानदेव खांबे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी ॲडव्होकेट ज्ञानदेव खांबे साहेब, ज्ञानदेव मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आता बाबा तेही थांबले खांबे सांगितल्यामुळे, त्यामुळे ॲडव्होकेट ज्ञानदेव मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी आकाशजी काप यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट साहेबांचा सन्मान, ज्ञानदेव सरांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी करण्यात आलाय. साहेब आपल्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी पण 2 शब्दात द्याव्या. आज या ठिकाणी मंडणगड तालुका कुणबी सेवा क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या माध्यमातून आज दुसरा दिवस म्हणजे गेली 2 दिवस आपला हा अटीतटीचा सामने खेळून आपला हा एक प्रकारचा वर्ल्ड कप म्हणून आम्ही मंडणगड तालुक्यामध्ये मानतो. हा वर्ल्ड कप आज बघूया आजच्या शेवटच्या दिवशी कोण घेणार आहे याच्याकडे सर्व मंडणगडवासियांचे लक्ष राहिलेलं आहे. त्याचबरोबर हा एक प्रकारचा कुणबी चषक आयोजित आपले सर्व कुणबी असोसिएशन यांचे सर्व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून आपल्या सर्व मंडणगड तालुक्यातील सर्व कुणबी बांधवांना आणि सर्व क्रिकेटवीरांना एकत्रित करून हा आपला सन्मानच केलेला आहे. त्याबरोबर मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी आपली रजा करतो. जय हिंद, जय भारत. आभारात. आपण देखील मोलाचा वेळ या कुणबी चषकासाठी दिलात त्याबद्दल कुणबी चषकाच्या टीमच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आहेत. या आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जॉईन आहेत तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या जोडीनं अल्पेश जोशी जॉन्टिदा. धन्यवाद. धनंजय यांचा आवाज आपण ऐकत होता आणि त्यांनी चांगला उल्लेख केला. बाबा ही स्पर्धा म्हटली की प्रत्येकाला हवीशी वाटते. हा एका अर्थानं मंडणगडचा हा वर्ल्ड कप आहे आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न घेऊन अक्षरशः 34-35 संघ या मैदानावरती दाखल झालेत. हो नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न असतो. कारण मी पाहिलेलं आहे बरेच जणांकडून मंडणगडचं जेव्हा ही स्पर्धा असते कुणबी चषक 2026 तर तेव्हा बरेच जणांच्या तोंडून ऐकलं की ही स्पर्धा आम्हाला जिंकण्याची इच्छा आहे, आम्ही या राऊंडला हरलो, आम्ही त्या राऊंडला हरलो. परंतु नक्की प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी सराव देखील तुम्हाला तितकंच करावा लागेल. वर्ल्ड कप म्हटलं तर सहज मिळवता येणारी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला अथांग प्रयत्न करावा लागेल. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. सहजासहजी मिळलं असतं तर त्याचं महत्व राहिलं नसतं. अथक प्रयत्न, परिश्रम केला तर पराक्रम करावा लागणार आहे या मैदानावरती आणि तेच आहे.
उजव्या यष्टीच्या बाहेर पाहिलं, न्याहाळनं सोडून दिलं. चेंडू गेलाय सरळ यष्टीच्या हातामध्ये. हा जर बघितला धावांचा पाठलाग आहे 54, 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल 54 आणि बरोबर 18च्या सरासरीने हा पाठलाग करायचा आहे. 18 दुने 36 आणि 18 त्रिक 54. हो नक्कीच सरासरी कुठेतरी तुम्हाला ध्यानी मनी ठेवावी लागेल. पुन्हा एकदा शपळून मारण्याचा प्रयत्न, समोर समोर मिळाला, गडी पाहायला भेटतोय आणि गडी होतोय बाद. मोठा धक्का, मोठा आदरा. देऊया संधी एक डीजेला. स्टंप लागावा असा आहे, कारण ज्यावेळेला पायावरती चेंडू वादळणार पंच तिन्ही गोष्टी पाहतात. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि पुढे जाऊन विकेटला हिट होतोय की नाही, तिन्ही गोष्टी पाहिल्या. तिन्ही रेड आले आणि त्याच्यामुळे काय झालं, रेड 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 आणि जावं लागलं पॅव्हलियनच्या दिशेनं. हो नक्कीच सर, पहिले आपण पाहिलेले बरेच वर्षापूर्वी जर मागे गेलात तर कॅल्क्युलेशन क्रिकेट होतं की आपल्याला किती षटकांमध्ये किती धावा बनवायच्या आहेत. परंतु आताच्या या नवजीवन मुलांमध्ये मला कॅल्क्युलेशन क्रिकेट थोडा कमी कुठेतरी होताना पाहायला भेटतोय सर. नाही, त्याला कारण आहे, कारण तुमच्याजवळ आता अँड्रॉइड फोन आलाय ना, आणि जेव्हापासून अँड्रॉइड फोन आलाय ना, त्यांनी घड्याळ आणि कॅल्क्युलेटरचा खेळ संपवलाय. घड्याळ पण त्या मोबाईलमध्ये आणि कॅल्क्युलेटर पण मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे ना, ते आता थोडंसं बाद झालंय. सांगण्याचं तात्पर्य अँड्रॉइड फोन म्हणजे स्मार्टफोन. सध्याचं क्रिकेट थोडंसं स्मार्ट झालंय आणि आता हार्डवर्क नाहीये, स्मार्ट वर्क केलं जातं. त्याच्यामुळे कदाचित ते असावं. पण खेळ बदल होत असतात आणि जसं म्हणतात ना बाबा, परिवर्तन संसाराचा नियम आहे. त्यामुळे चेंजेस होत राहतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या वरचा खेळ संपताना धावा दाखल 7 आणि आता 7 केल्यात, 47 करायचे आहेत. 12 बॉल 47. आता या 2 षटकांमध्ये जवळजवळ 4 ते 5 षटकार येणं गरजेचं असणार आहे. तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला श्रम गाठावं लागेल. आता ज्या पद्धतीने धनंजय सर यांनी सांगितलं की हा मंडणगड तालुक्याचा वर्ल्ड कप मानला जातो, तो वर्ल्ड कप मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी इकडे पाहिलं, हलवार पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि खोलवर टप्प्याचा देखील पाहायला भेटला. त्याच्यावरती एक धाव सरळरित्या घेण्यात आली आणि या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. डावखुरा गोलंदाज ज्यावेळेला येतो आणि थोडंसं उंचपूर आहे, आय एम ऍक्शन आहे, वरनं चेंडू रिलीज होतो, त्यावेळेला त्याला रीड करणं, ओळखणं गरजेचं आहे बघा. आणि टर्नही आहे, फक्त तो रिलीज वरनं नाहीये तर टर्न आहे आणि लेफ्ट आर्मरच्या अगेन्स्ट तुमचं चांगलं तंत्रच कदाचित याला सामोरे जाऊ शकतं. कारण आता 8 जर पाहिलं तर 46 करायचे आहेत. 10 चेंडू आहेत, जवळपास प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार. हो नक्कीच आतिषबाजी करावी लागणार आहे ना. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रीजचा वापर करतोय गोलंदाज. प्रत्येक चेंडू क्रीज मध्ये टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नाला यश देखील सर मिळतोय इकडे. नाही बघा, ज्यावेळेला वरनं येतो ना त्यावेळेला कधी कधी फलंदाज स्वतःहून ब्लॉक होतोय, यॉर्क कदून घेतोय. आई लोअर फुलचा चेंडू होता खेळायच्या डीप स्क्वेअर रिदम मध्ये, जबरदस्त फील्ड करतील. पण एक तर गोष्ट आपण पाहिली, तुमची बॅटिंग येऊ द्या, तुमची बॉलिंग येऊ द्या, तुम्ही ज्या वेळेला पहिली बॅटिंग करणार ना त्यावेळेला तुम्ही धावफलकावरती इतक्या धावा ना, कारण मागचे 2 सामने पाहिलेत, इतक्या धावा आला की त्या धावांचा दबाव आपसूक प्रतिस्पर्धेच्या त्या फलंदाजावरती येईल. तेच मागचं पाहिले, जसं 63 पाहिल्या तशा 53 धावा आहेत. हो नक्कीच पहिली फलंदाजी कुठेतरी साजेशी आपल्याला पाहायला भेटते, परंतु सेकंड इनिंग मध्ये थोडीशी आपल्याला कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. परंतु पहा, चांगला चेंडू, पुन्हा एकदा वळवलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 4 चेंडूची सांगता आपण पाहतोय, एकच धावसंख्या खर्च झालेली आहे. आता काय झाले, हा सामना आटोक्यात आलाय. मग गोलंदाज करणार त्याच्यातल्या बात्यातले सर्व चेंडू वापरणार, प्रयत्न करणार. हा चेंडू आहे का, तो चेंडू आहे का, अकुटाप्याचा चेंडू होता, चेंडू चला बॉन्ड लाईनच्या जवळ झेल टिपलाय, पण त्या अगोदर आपलं शरीराचं संतुलन थोडस गमावलंय आणि चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक अगदी मैदानाच्या बाहेर गेलाय. षटकार.
गरजेचं आहे. तुम्हाला बॅलन्ससाठी देखील सराव करावा लागेल. ज्यामध्ये तुम्ही या आधीच्या सामन्यामध्ये म्हटलेलं की तुम्हाला सराव करताना फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही तर क्षेत्ररक्षणावरती पण तुम्हाला जोर देणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटलाय. सरळ चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. एकदा स्कोरबोर्ड अपडेट करूया. 21 अजून जर पाहिलं तर 33 धावा पाहिजे. 21 झाल्या, 33 धावा करायचे आहेत. आणि मी का म्हटलं तर फिल्डिंगचं देखील महत्व आहे. जर तुम्ही स्कोर उभा केला, जे सुटले, फिल्डिंग करा झाली तर कितीही रन करा तुम्ही जिंकणार नाही. पण आता काय झालं माहिती का, जसं मी स्मार्ट फोनचा उल्लेख केला, आता क्रिकेटर पण स्मार्ट झालेत. बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, फिल्डिंगचे प्रॅक्टिस कोण करत नाही. फिल्डिंगचा विषय ना तो 10वी-12वी मध्ये ऑप्शनवाले प्रश्न असतात ना त्याच्यावर टाकतात. बाबा तो ऑप्शनवाला प्रश्न आहे. हो नक्की सर. 90s मध्ये आपण पाहायचो की हो पुन्हा एकदा चांगला आपण ओहो एज आणि गडी होतोय बाद. देऊया संधी पुन्हा एकदा डीजे मास्टर श्याम यांना. तालुका कुणबी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला कुणबी चषक 2026चा 16 थोडासा एकतर्फी सामना आहे. पण याच्यानंतर थ्रिलिंग आहे. 3 संघ, त्याचे स्प्रिंटर, धावपटू, रेसर मैदानावरती दाखल होतील. रेस लागेल, जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये होईल. आता सावकार जरूर आलाय, पण या सावकारांना थोडासा धावफलक पुढे देईल, बाकी जास्त काय होणार नाहीयेत. तर रेसर बलदेवाडी, गोठेगाव, उंबरशेत. आता इथे देखील चॉईस आहे, कोण जास्त वेगाने धावू शकतो. कारण बघा म्हणजे कलेक्शन सिलेक्शन कधी कधी आपल्याला आवडतं तेच योग्य असं नाही. आवड आणि निवड दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे आवडतं तेच निवडायला हवं नाही, जे निवडायचं ते आवडायला हवं, हे महत्वाचं आहे. नक्कीच आपल्या संघामधला आता कर्णधारावरती जिम्मेदारी असेल की आपल्या संघातला कोण हुसेन बोल्ट आहे. नक्कीच ते पाहावं लागणार आहे आणि त्यालाच या रनिंगसाठी पाठवावं लागणार आहे. पाहूया, चेंडूवरती झालंय, एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या सामन्यामध्ये काहीच नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. जर का तुमच्या संघनायकाला म्हणजे कर्णधाराला जर का दाखवून द्यायचंय की माझ्यामध्ये दमकम आहे, ते तुम्हाला नक्कीच इथे फलंदाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा समोर केलेला चेंडू आणि समोरच्या दिशेने मारलेला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. फेकी होईपर्यंत आपण पाहतोय एक धाव पूर्ण झालेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. काय होतोय, काय घडतोय पाहूया. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस्टॉक पाहायला भेटला. एलिव्हेशन कमी, संघ विजयी ठरतोय. कातळकोण संघ, घुमरी संघ पराजय होतोय. पराजय संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि कातळकोण संघाला पुढील सामन्यासाठी खूप शुभेच्छा असतील. चांगला मॅच 53 धावा केल्या. 54 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि आमच्या अल्पेश जोशी यांनी म्हटलं होतं की तुमच्या टीम मध्ये एक हुसेन बोल्ट असायला हवा. पण भाई बोल्ट बनणं पण सोपं नाहीये. त्याचे थोडंसं तुम्ही इतिहास पाहिला ना का, कित्येक वर्ष मेहनत केली. अगदी 4 वर्षे लागली. ज्यावेळेला 9 सेकंदावरती यायचं होतं त्याला 100 मीटरला. परिश्रम बाबा, जसं नेहमी सांगतात ना, कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट तुम्हाला करावेच लागणार आहेत, परिश्रम करावेच लागणार आहेत. कधी कधी काय असतं की नशिबाचा भाग असतो, पण त्या नशिबाचा रोल फक्त 1% असतो. कारण का माहिती का,